नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण चविष्ट सांडग्याची भाजी कशी करायची त्याची रेसिपी बघत आहोत. सांडगे कसे करायचे याची रेसिपी आधीच अपलोड केलेली आहे. आता इथं भाजीची रेसिपी बघत आहोत. त्यासाठी इथं 2 चमचे तेल, जिरे, मोहरी, हिंग अशी खमंग फोडणी तयार करून घेतली आहे. 5-6 लसूण पाकळ्यांची पीसेस इथे घेतले. त्यासोबत 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक करून छान परतून घ्यायचे, लाल रंगाला येईपर्यंत खमंग असे. 1 टमाटर बारीक कट करून हे सुद्धा छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. थोडंसं तेल रिलीज झालं की याच्यात ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजेच सुके मसाले घालायचे. धने पावडर, लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला हे सगळं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मस्त असे मसाले छान परतून घेतले की भाजीला चव खूप छान लागते. असं तेल रिलीज झालं की समजायचं आपले मसाले भाजून तयार आहेत. आता इथं तयार सांडगे आपल्याला किती जणांची भाजी करायची त्या हिशोबाने घ्यायचे. हे पण छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे मिनिटभर, म्हणजे भाजीचा कलर खूप छान लागतो आणि चव पण छान होते. मस्त. आता याच्यामध्ये पाणी गरम करून घेतले ते घालूया. त्याच्यामध्ये 1 ग्लास म्हणजेच 250 मिलीलिटर ही भाजी 2-3 जणांसाठी सफिशियंट आहे. चवीनुसार मीठ. छान उकळी येऊ द्यायची. त्याच्यानंतर शेंगदाणा कूट हा ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, अन्यथा स्किप करा. छान 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं गॅसच्या लो हीटवर. वरून कोथिंबीर. वाव, मस्त छान चव लागते. नक्की करून बघा. आता ही शिजून तयार आहे की नाही ते बघूयात. त्याच्यातले सांडगे एखादा चेक करायचा शिजला की नाही, म्हणजे आपली भाजी शिजून तयार आहे. मस्त. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी यासोबत एन्जॉय करू शकता. धन्यवाद.